भात हे 3 प्रमुख पिकांपैकी एक पीक असून जगामध्ये भारत व चीन हे प्रमुख भात उत्पादक देश आहेत. समुद्रसपाटीपासून 3 ते 5,000 फूट उंचीवर भाताची लागवड करण्यात येते. भाताला उष्ण व दमट हवामान पोषक असते व पर्जन्यमान 800 मिलीमीटरपेक्षा जास्त असावे लागते. मध्यम व हलक्या जमिनीत देखील भाताचे पीक चांगले येते. भारतात 44 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात भात पीक घेतले जाते व भाताचे उत्पादन सुमारे 90 दशलक्ष टन इतके आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी हे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. परंतु आपली नैसर्गिक संसाधने उदाहरणार्थ जमीन व पाणी दिवसेंदिवस कमी होत असताना हे साध्य करणे मोठे आव्हानच आहे. याबरोबरच शेती उद्योगाला हवामानातील बदलांचा सामना करावा लागत आहे. पाऊस कमी जास्त प्रमाणात पडणे, गारांचा पाऊस, तापमानातील वाढ, आर्द्रतेतील वाढ त्यामुळे पिकांवर कीड व रोग येणे यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे व शेतातील उत्पादनात घट झाली आहे. पूर्वीच्या काळी भात हे पीक पाण्यातच घेतले जायचे म्हणून त्याला पाण्यातील पीक म्हणून ओळखले जायचे. 1 किलो भात उत्पन्न करण्यासाठी सुमारे 3 ते 5,000 लिटर पाणी लागते. परंतु विकसित तंत्राद्वारे उदाहरणार्थ श्री तंत्रज्ञानाद्वारे भात शेतीत मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढवण्यास मदत होते. कमीत कमी पाण्यात भात पीक कसे घेतात व त्यासाठी श्री पद्धत कशी वापरतात ते आता आपण पाहू. एप्रिल किंवा मे महिन्यात भात पिकाच्या वाढीसाठी शेतीची योग्य प्रकारे पूर्व मशागत करणे महत्त्वाचे असते. जमिनीची उभी आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत एकरी 4 टन म्हणजेच 8 बैलगाड्या एवढे खत जमिनीत मिसळावे. भात पिकासाठी सुधारित वाणांची निवड करून त्यावर बीज प्रक्रिया करावी. भाताचे बियाणे मिठाच्या द्रावणात टाकल्यावर हलके व पोचट बियाणे तरंगते ते काढून टाकावे. त्यानंतर उर्वरित बियाणे स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून 24 तास वाळवावे. वाळलेल्या बियाण्यास ॲझेटोबॅक्टर व PSB ही जीवाणू संवर्धके पेरणीपूर्वी लावावीत. भाताची रोपे तयार करण्यासाठी सुपीक व पाणी जवळ असलेली जमीन निवडावी. रोपवाटिका तयार करण्याअगोदर निवडलेल्या जमिनीची राब करू नये. 1 एकर भात लागवडीसाठी 200 चौरस मीटर आकाराची रोपवाटिका तयार करावी. 1 बाय 1 मीटर व 10 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. त्यात 3 किलो शेणखत, 10 ग्रॅम युरिया व 30 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे. योग्य पावसानंतर मातीमध्ये बियाणे पेरावे. पेरणीनंतर 15 दिवसांनी दर चौरस मीटर क्षेत्रास 10 ग्रॅम युरिया खत द्यावे. साधारण 21 ते 25 दिवसांनी रोपे लागवडीकरता तयार होतात. भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी शेताची चिखळणी करणे महत्त्वाचे असते. चिखळणी केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. चिखळणी करतेवेळी एकरी 1200 किलो या प्रमाणात गिरीपुष्पाचा पाला जमिनीत गाडावा. भात पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी गिरीपुष्पाचा उपयोग होतो. भाताची 20 ते 25 दिवसांची रोपे रोपवाटिकेतून काढून त्यांची नियंत्रित लावणी करावी. रोपांची लावणी करताना नायलॉन दोरीवर 25 सेंटीमीटर अंतरावर खुणा कराव्यात. प्रत्येक खुणेजवळ चुडात 1 ते 2 रोपे लावावीत. लावणी करताना एकाच वेळी चुडांची एक ओळ लावावी व प्रत्येक वेळी 25 सेंटीमीटर मागे जावे. असे केल्याने 25 बाय 25 सेंटीमीटर मापांचे चुडाचे चौकोन संपूर्ण खाचरात तयार होतात. आता हे भात लागवड करताना पूर्वी आम्ही रोपत होतो तर इथं जवळजवळ 17 ते 18 माणसं लागतात. तर आता 4 माणसं लावू शकतील इथं, म्हणजे ते मजुरी बचत होतं. भात पिकाच्या योग्य वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज असते. यामध्ये शेणखत, गिरीपुष्पाचा पाला, युरिया DAP ब्रिकेट्स, अमृत पाणी व जीवामृताचा वापर करावा. भात रोपांच्या पुनर्लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एकरी 70 किलो या प्रमाणात युरिया DAP ब्रिकेट्सचा वापर करावा. एक युरिया DAP ब्रिकेट 4 चुडांच्या चौकोनात मध्यभागी 7 ते 10 सेंटीमीटर खोलीवर खोचावी. युरिया DAP ब्रिकेट्स हाताने सुद्धा जमिनीत खोचता येतात.
यामुळे खत कमी प्रमाणात लागते व पैशाची सुद्धा बचत होते. युरिया DAP ब्रिकेट्सच्या वापरामुळे खताची कार्यक्षमता 100% वाढते. भात रोपांच्या लावणीनंतर 15 ते 20 दिवसाने फक्त एक वेळ निंदणी करावी. लागवडीनंतर 15 दिवसांनी 10 लिटर पाण्यात 100 मिलीलिटर अमृत पाणी मिसळून फवारणी केल्यास पिकाची वाढ चांगली होते व पिकास नत्र मिळते. लागवडीनंतर 15 दिवसांनी जीवामृत स्लरी द्यावी. ही स्लरी देण्याच्या 2 पद्धती आहेत. नुकताच पाऊस पडून गेला असेल तर एकरी 200 लिटर या प्रमाणात ही स्लरी जमिनीलगत द्यावी, अथवा पाऊस पडला नसल्यास भाताला पाणी देताना त्या पाण्यावाटे ही स्लरी द्यावी. याचप्रमाणे 30 दिवसांनी दुसरा डोस व 45 ते 50 दिवसांनी जीवामृतचा तिसरा डोस द्यावा. हा पाला जो आहे हा ग्लिरिसिडीचा पाला आहे. याला गिरीपुष्प पण म्हणतात आणि ह्या पाल्याचा वापर नत्र खतासाठी चांगल्या पद्धतीने होतो. त्याचा फायदा होतो म्हणून हे मी झाड माझ्या बांधावरती लावलेलं आहे आणि ह्या झाडापासून मी माझ्या या 4 सूत्री पद्धतीच्या शेतीमध्ये या पाल्याचा वापर केलेला आहे. त्याच्यापासून चांगली हिरवळ येते आणि नत्र खताचा फायदा मिळतो आणि हे मी याची लागवड पण केलेली आहे प्रत्येक बांधावरती. हे श्री पद्धतीने लावलेले आणि साध्या पद्धतीने लावलेले. तर या भाताला युरिया ब्रिकेट खत टाकलेले, याला खत वगैरे नाही काही टाकलेले आणि गोळी खत टाकल्यामुळं हिरवगार दिसते आणि याला न खत टाकल्यामुळं असं दिसतं. या भाताला जीव अमृत टाकलेले, याला टाकलेलं नाही ते आणि याची वाढ सुद्धा एकसारख्या प्रमाणात झालेली आणि घाण सुद्धा झालेली नाही. तशी याच्यामध्ये घाण झालेली आणि याचा फुटवा जास्त आहे. जवळजवळ 30-35 काड्याचा फुटवा आहे. याचा लय 15 ते 20 काड्याचा फुटवा आहे. भात पिकाचे किडीमुळे व रोगांमुळे 20 ते 30% नुकसान होते. भाताच्या पिकाच्या अवस्थेनुसार किडींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये पाने खाणारी अळी, खोडकीड, तुडतुडे इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे करपा, पानावरील डाग, पान कुजणे, लाल डाग इत्यादी प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भाताच्या रोगप्रतिकारक वाणांचा व जातींचा वापर करावा. भात पिकासाठी 200 लिटर जीवामृतमध्ये 2 लिटर लिंबोळी अर्क मिसळल्यास खोडकीडचे नियंत्रण होते. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 125 मिलीलिटर दशपर्णी अर्क मिसळून फवारणी करावी. पाने गुंडाळणाऱ्या अळी, तुडतुडे व इतर किडींच्या नियंत्रणासाठी 10 मिलीलिटर लिंबोळी अर्क व 50 मिलीलिटर गांडूळ पाणी 10 लिटर पाण्यासोबत मिसळून फवारल्यास कीड व रोगाचे प्रभावी नियंत्रण करता येते. अशा प्रकारे भात शेती केल्यास झाडांची उंची सुमारे 35 सेंटीमीटर तर फुटव्यांची संख्या सरासरी 43 एवढी असते. 50% फरक पडत आहे. म्हणजे कशात फरक पडतो? फुटव्यातही फरक पडतो, उत्पन्नातही फरक पडतो. मग आमच्या इकडे ते साधारण आता तिला पहिलं असेल तिला फुटवा 10, 12, 15च्या पुढे जात नाही, आहे का नाही? आणि असा दोरीत लावल्यानंतर फुटवा किती पर्यंत गेला? 35, 40, 45 पर्यंत जात आहे. फुटवा वाढला म्हणजे उत्पन्न वाढले. आणि बियाणं कमी लागत आहे. भात पिकाची कापणी वेळेवर करावी. लोंबीच्या देठाचा रंग करडा झाल्यावर व 80% लोंबी वाळल्यानंतर कापणी सुरू करावी. कापणी करून पेंढ्या शेतातच वाळू द्याव्यात. त्यानंतर त्याची मळणी करावी. मळणी केल्यानंतर दाणे कडक उन्हात वाळू द्यावेत. त्यानंतर भात गिरणीतून काढून आणावा. घरात किंवा गोदामात भात साठवणी करताना पोती, कणगी किंवा बांबू व मातीने बांधलेल्या हौदाचा वापर करावा. श्री तंत्रज्ञान पद्धतीचे फायदे. शेतात पाणी देणे आणि पाणी काढण्यामुळे मातीच्या कणात हवेची पोकळी तयार होते व कोळप्याने तण काढण्याने मुळांची वाढ चांगली होते. त्यामुळेच फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते. 2 रोपात जास्त अंतर ठेवल्याने पिकास भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. सेंद्रिय खताच्या वापरामुळे पीक निरोगी राहते. पारंपरिक पद्धतीमध्ये एकरी 6 ते 8 किलो बियाणे लागते, तर श्री पद्धतीमध्ये एकरी केवळ 2 किलो बियाणे लागते. पारंपरिक पद्धतीमध्ये एका जागेवर 6 ते 8 रोपे लावली जातात व श्री पद्धतीमध्ये प्रत्येक खुणेजवळ 1 ते 2 रोपे लावली जातात.
पारंपरिक पद्धतीमध्ये लागवडीसाठी एकरी 12 ते 15 मजूर लागतात, तर श्री पद्धतीमध्ये लागवडीसाठी एकरी 4 मजूर लागतात. पारंपरिक पद्धतीमध्ये फुटव्यांची संख्या 15 ते 16 असते, तर श्री पद्धतीमध्ये फुटव्यांची संख्या 40 ते 45 असते. पारंपरिक पद्धतीमध्ये रासायनिक खत फोकून दिल्यामुळे खत पाण्याबरोबर वाहून जाते व पिकाला त्याचा उपयोग होत नाही. तर श्री पद्धतीमध्ये युरिया DAP ब्रिकेट्समुळे खताचा पिकाला 100% फायदा होतो. पारंपरिक पद्धतीमध्ये खताचा खर्च एकरी सरासरी 2000 रुपये इतका येतो, तर श्री पद्धतीमध्ये खताचा खर्च एकरी सरासरी 1000 रुपये इतका येतो. पारंपरिक पद्धतीमध्ये निंदणी व कोळपणी ओळीने करता येत नाही व श्री पद्धतीमध्ये निंदणी व कोळपणी ओळीने करता येते. पारंपरिक पद्धतीमध्ये जीवामृत स्लरी ओळीने देता येत नाही व श्री पद्धतीमध्ये जीवामृत स्लरी ओळीने देता येते. पारंपरिक पद्धतीमध्ये जास्त पाऊस व वादळ असेल तर पीक लोळते व श्री पद्धतीमध्ये पीक लोळत नाही. पारंपरिक पद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता कमी होते व श्री पद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकून राहते. पारंपरिक पद्धतीमध्ये भाताचे सरासरी उत्पादन एकरी 12 ते 15 क्विंटल असते व श्री पद्धतीमध्ये भाताचे सरासरी उत्पादन एकरी 25 ते 30 क्विंटल असते.